राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा. गणेशोत्सवाला अवघा महिनाभर शिल्लक असताना कोकणातील गणेश मूर्ती कार्यशाळांमध्ये सध्या लगबग वाढली आहे. मात्र यंदा पेट्रोल डिझेल दरवाढीसह वाहतूक आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या खर्चाचा थेट परिणाम गणेश मूर्तींच्या किमतींवर झाला आहे. त्यामुळे यावर्षी गणेश भक्तांना महागाईचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार असून मूर्ती विक्रेत्यांनाही वाढत्या खर्चाचा फटका बसत आहे. सांगायचं म्हणजे आम्ही ही वडवळपरची शाळा आहे जुने, म्हणजे आम्ही 60 सालापासून शाळा आहे ती. आणि आता 60 सालापासून ते बाहेरचे कारागीर येऊन काम करते. ते आम्ही वडील आजोबा वगैरे तिथे काम करीत. आता कसं आम्ही ते शाळा 82 पासून बंद झाली, त्याने बंद केली. त्यामुळे 82 पासून आम्ही चालू केली. आता तेव्हा आता कशी मातीच्याच मूर्ती सगळ्या. तेव्हा कशी माती ही साधी माती आणायची, म्हणजे काढून अशी आम्ही गोळे मिळायचे. आता तसं नाही. आता कसं धंदा झाला त्यांचा, त्याच्यामुळे JCBत माती काढतात आणि ती माती आम्हाला काय परवडणार नाही. म्हणजे दगड असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही आता हे शाडूमातीचं चालू केलं आहे. त्यावेळेच्या किमती आणि आता किमती वाढल्या काय नक्की? तेव्हा 10 रुपयाला सुद्धा मूर्ती मिळायच्या. आता तसे नाही. आता मजुरी झाली माणसाची किती, त्यामुळे आता किमती वाढल्या. आता आमच्या हा शाडूमातीचा गणपती आम्ही 2,500 रुपये फूट देतो. कारण काय याचं नक्की? आता ह्याचं कारण काय, मी शाडूमातीचं तर विकत भेटते ना. 300-350 रुपये गोणी मिळते, 30 किलोची गोणी. मग त्याच्यात किती होणार? त्याच्यामुळे हे किमती वाढल्या आणि मजुरी वाढली आता ना. कारागीर मिळत नाही, त्याच्यामुळे आणावे लागतात. वा तुमची आता ब्रासवर माती मिळते, त्याच्यामुळे आम्ही ती बंद केली. दगड मिळायला लागले, त्यामुळे गणपतीची मूर्ती ह्या दगड मिळाल्यामुळे खराब व्हायला लागले. त्याच्यामुळे ही शाडूमाती वापरतो आम्ही. तुमच्या शाळेत कुठल्या प्रामुख्याने प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती आहेत? कुठल्या काय वेगवेगळ्या मूर्ती आहेत. एक फुटापासून 4 फुटापर्यंत आम्ही गणपती बनवलो. तुमचं नाव? माझं नाव शंकर पाटकर. नमस्कार, मी सुशांत सावंत. मी आता गेली जवळ 25 ते 30 वर्षामुळे माती काम करतोय. गणपतीच्या मातीच्या मूर्त्या बनवतोय. त्यावेळेस माती स्वस्त होती, वाहतूक स्वस्त होती, डोक्याने गणपती न्यायचे होते. त्यामुळे किंमत कमी जरी दिली तरी ते परवडत होतं. आता पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, त्यानंतर जी माती आम्ही आणतो तिची किंमत वाढली, रंगाची किंमत वाढली. त्यामुळे आता हे तसं काय परवडत नाही. कारण मातीची मूर्ती म्हटल्यानंतर त्याला जास्त वेळ द्यावा लागतो. ते वेळ बघितला तर त्यात तसं काय आम्हाला मिळत नाही. पण एक आमची जुनी शाळा आहे आणि ती चालू ठेवायची. पारंपरिक मूर्त्या म्हणजे जसे पर्यावरणपूरक आहे तशा मातीच्या मूर्त्या आम्ही बनवतो, पर्यावरणाला धोका लागू नये. त्यामुळे ह्या जास्तीत जास्त मातीच्याच मूर्त्या बनवतो. आमच्याकडे POPच्या मूर्त्या नसतात. त्या व्यतिरिक्त आणि काय समस्या निर्माण होतात काय सांगा? त्यात एक मोठी समस्या म्हणजे लाईटची. आता लाईट जरा जास्त वेळा जाते येते, त्यामुळे रात्रीची लाईट गेली की पूर्ण काम बंद. आणि आमचं कसं होतं, 1 तास काम बंद झालं तरी आम्हाला तो प्रॉब्लेम होतो. त्यामुळे लाईटीची व्यवस्था जरा व्यवस्थित व्हावी अशी आमची एक इच्छा आहे. कारण मशीन, आता माती मळायची मशीन आमच्याकडे आहे, ती मशीन व्होल्टेज पूर्ण नाही तर ती चालत नाही. त्यामुळे लाईट गेली की आमचं काम एकदम थांबतं या ठिकाणी. तरी मूर्तीच्या किमतीमध्ये किती अंदाजे तुमच्या मते काय किती वाढ झाली? मूर्त्याच्या म्हणजे आता आम्ही ज्यावेळी मी सुरुवात केली होती त्यावेळी एक 400-500 पासून मूर्त्या होत्या. कारण त्यावेळी किंमत कमी होती. आता बघितलं तर जवळपास मातीची मूर्ती म्हटल्यानंतर एक 2-2.5 हजार रुपये फूट सगळीकडे चालले आहेत. त्याप्रमाणे मिळावी अशी आमची इच्छा आहे. तशा मूर्त्यांमध्ये काय मिळत नाही. पण गोवा सरकारने मातीच्या मूर्ती ज्या बनवतात त्यांना 200 रुपये फूट असे अनुदान देत आहेत. आपल्या सरकार काय आम्हाला देत नाही, पण ते सरकारने द्यावं अशी आमची इच्छा आहे. जेणेकरून मातीच्या मूर्त्या बनवतात त्यांना तरी त्या योजनेचा लाभ मिळावा. नमस्कार, मी कृष्णा चव्हाण, वेताळ भांबार्डे, ऐनमाळा. मी आता या गणपती मूर्ती शाळेत काम करतोय. तर आता गेली 7-8 वर्ष मी तर आहे इथे. माझा मित्र आहे बंडा सावंत, याच्याजवळ मी काम करतोय. तर मला एक आवड आहे याची, म्हणून मी काम करतोय. तसं काय परवडत नाही. आता बघितलं तर कलरच्या
रेटमध्ये सुद्धा भरपूर वाढ झालेली आहे. आणि चांगले कलर आम्ही वापरतो, चांगल्या कंपनीचे, त्यामुळे भरपूर त्याच्यात वाढ असल्यामुळे तेवढे काय पैसे पण मिळत नाही, कारण लोकांना पण परवडायला पाहिजे या मूर्त्या न्यायला तेवढ्या किमतीत, म्हणून आम्ही पण काय तशी किंमत सांगत नाही, त्याप्रमाणे हे चाललंय असं. पण आता किमतीत वाढ झाली आहे, काय म्हणजे नक्की कारण काय? तुम्ही एक रंगाचं आणि त्या व्यतिरिक्त काय कारण आहेत का? पेट्रोलची पण वाढ झाली आहे, डिझेल पेट्रोल वाढलंय, टेम्पोने न्यायचे गणपती आणायचे, साच्या पण आणायला पण टेम्पोची पण भाडे वाढली आहेत. आता गोव्यात बघितलं तर प्रत्येक मूर्तिकाराला त्यांच्या सरकारने त्यांना 200 रुपये फूट अनुदान देण्याचं ठरवलं, देत आहेत, ते चालू केले. मग आता आपल्याकडे ते सरकारने सुद्धा याचा विचार करावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.